नमस्कार. पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते. हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात. असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती. त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात. यंदा 26 ऑगस्ट रोजी हे व्रत साजरे केले जाईल. चला तर मग जाणून घेऊया हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त आणि तिथी. हरतालिका तिथी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12:34 सुरू होणार असून ही तिथी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1:54 पर्यंत असेल. उदय तिथीनुसार मंगळवारी 26 ऑगस्ट 2025 रोजी हे व्रत साजरे केले जाईल. हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे 5:56 पासून ते सकाळी 8:31 पर्यंत असेल. तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी 2 तास 35 मिनिटांचा असेल. हरतालिकेच्या पूजेची कशी करावी? या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले जाते. घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवाची पूजा केली जाते. त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील पूजा केली जाते. तसे हरतालिका कथेचे पठण केले जाते आणि हरतालिकेच्या व्रताची पौराणिक कथा आणि महत्त्व. पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावेत अशी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते. पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला. हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी. देवी पार्वतीच्या सखीने त्याचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते. तिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले. त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते. हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो. असे म्हटले जाते की हरतालिकेचे व्रत फक्त फळे खाऊन केले जाते. तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून व्रत सोडले जाते. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.